या दोन टीमचे तन्मान. नक्की एक वेळ असं आमचं महेंद्र वाजेकर सांगतायत की 90+ सदस्य ओमकर मित्रमंडळाचे होते आणि त्यात आपण देखील आहेत. काही बिया भरून होते असे पण मावळे होते स्वराज्यासाठी. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चांगला फटका एक्झिक्यूट केला. शंकर पारंगेच्या बॅट मधून आला. हा खणखणीत बाकपट पॉइंट सीमार्श पार. हा चौकार डीजे. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणार. मागाशीच सांगितलं बॉल उडू नको बाहेर. गॅदरिंग आहे ना तर चौकाराला धावा आहेत एकूण स्कोरबोर्ड वरती 9 धावा. नेक्स्ट बॉल भावेशचा फुल टॉस. तिथे मात्र फक्त लॉंग कापट डॉट बॉल पुन्हा एकदा आला. शंकर पारंगे याच्या विरोधात गोलंदाजी भावेशची होती. इथे फुल टॉस बॉल होता. तिथे डॉट बॉल आलाय. शंकर पारंगे नावामध्ये ताकद आहे, नावामध्ये दहशत आहे. अनेक कित्येक वर्ष 15 ते 20 वर्ष क्रिकेटची नितांत सेवा. रेस संघासाठी जोशी मैदानावरती जेव्हा सामने असायचे ना त्यावेळेस देखील भाया पारंगे इलेव्हन रेस संघ आपण नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि अजून देखील त्या फलंदाजीचा ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये दाखवता नसताना शंकर पारंगे यावेळेस ब्लॉकलचा बॉल खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव चांगली फेकी सॅम बिंगारच्या माध्यमातून येते. धावा झाल्या धावपटलावरती. एक षटक संपल्यानंतर 10 धावा. स्टॅकिंग एंडवरती शंकर पारंगे, नॉन स्टॅकिंग एंडवरती आयुष पारंगेला आपण पाहतोय. आयुष जांभळे माफ करा, आयुष जांभळेला आपण पाहतोय. आणि शंकर पारंगे दुसऱ्या षटकासाठी राऊंड विकेटने सुरुवात होतीये. पहिला बॉल इथे मात्र काय चांगलं अफलातून क्षेत्ररक्षण होतं. अथर्व भोईर याला संधी मिळाली आज आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं त्याने देखील करून दाखवलं. शॉर्ट ऑफ थर्ड मॅनला चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव येते. धावसंख्या पोहोचली आहे ती 11 या अंकावरती. अशोक भोईर यांचे सुपुत्र ओमकार भोईर मैदानाच्या आतमध्ये चांगली फील्ड. अथर्व भोईर चांगली फिल्डिंग. यावेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. झेल मात्र तिथे कॅरी होत नाहीये. 2 धावा. नो मॅन्स लँड. कोणताही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केले. 2 धावेने संघ पोहोचला तो एकूण
13 अंकावरती 13 धावा स्कोरबोर्ड वरती दाखवलं होत असताना खेळाचं पूर्वार्ध पहिलं सत्र पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. रसिक गोलंदाजीच्या बोहळावरती आहे. दुसऱ्या षटकासाठी खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयुष जांभळे आणि शंकर पारंगे ही रिस संघाची आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. यावेळेस बॉल इथे मात्र सोडून दिलाय. पंच नक्कीच दंडित करतील. गोलंदाजाला व्हाईट बॉल आलाय. सुनील तांडेलसर बेलवली यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलची अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड पोहोचलाय एकूण 14 अंकावरती. 14 धावा स्कोरबोर्ड वरती दाखवलं होताना क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप सारे सपोर्टर पोंजे संघाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वांचं स्वागत करूया पुन्हा एकदा. आणि घर बसल्या या स्पर्धा पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे सहर्ष स्वागत. इथे आला शरीरयष्टीला आदळणारा बॉल लेग बायच्या माध्यमातून आली आहे. एकेरी धाव संघ पोहोचला या एक धावेनं एकूण 15 अंकावरती. आणि आज आपण पाहतो मंगेश लबडे आणि प्रवीण लबडेची उपस्थिती सकाळपासून नाहीये, पण संध्याकाळच्या सत्रात नक्कीच जॉईंट होतील ते. कारण रात्रीचा पल्ला त्यांनी रात्रभर नाईट गाजवल्या या मैदानावरती. कामानिमित्त बाहेर आहेत पण हरकत नाहीये. शंकर पारंगेचा फटका नो लुक शॉट पाहिलंच नाहीये. बॉल जिथे गेलाय तिथे आणि इथे आलाय शंकरच्या बाट मधून षटकार. षटकाराला धावा आहेत एकूण स्कोरबोर्ड वरती 21 धावा धावपटलावरती दाखल होत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ आणि इथे रसिक वरती आक्रमण चढवला. षटकाराला हल्ला बोल आपण पाहतोय शंकर पारंगेचा. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. गुणवत्ता ठासून भरल्या या फलंदाजाकडे. यावेळेस बॉल इथे अथर्वचा वेल स्टॉप पाहायला मिळाला. आणि अथर्व साठी कॅश प्राइज आलाय 200चं कॅश प्राइज आलं. अफलातून कामगिरी अथर्व भोईर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेटच्या मागे 200चं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. प्रकाश शितकनगे यांच्या माध्यमातून अथर्व साठी केलेलं क्षेत्ररक्षण त्यासाठी 200चं कॅश प्राइज. शेवटचा अंतिम बॉल यावेळेस बॉल आपण पाहतोय अपील केली जाते पंचांकडे. उत्साह कॉन्फिडन्स कमी आहे आणि इथे पाहणं गरजेचं आहे की काय डिसिजन येईल. निर्णय मात्र कोणताही आलेला नाहीये. म्हणजे इथे आला डॉट बॉल. षटकाची सांगता खूप चांगल्या पद्धतीने केली आहे रसिक मतेनं. डॉट चेंडू आलाय आणि डॉट बॉल नंतर मात्र धावपटलावरती धावा नाहीये. धावसंख्या आहे ती 22 अंकावरती.
भानुदास वाघमारेच्या हातामध्ये तिसरं षटक सोपवलंय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडेल येणारे 6 बॉल सांगून जातील. पण स्ट्रायकिंग एंडवरती एक षटकार आणि एक चौकार तिच्या बॅट मधून आलाय शंकर पारंगे. स्ट्रायकिंग एंडवरती पहिला बॉल समोर उडवलाय. ताकदीचा प्रचंड वापर आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि आलाय क्लास दाखवणारा शंकर पारंगे. ब्रँडेड षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून भानुदास याच्या वरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉल वरती सांगितलंय आइए स्वैग से आपका स्वागत है, मोस्ट वेलकम षटकाराने केलंय ते भानुदास. दुसरा बॉल अगदी आणि इथे एका टप्पानं बॉल झाला लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. धाबा झालेला तब्बल 31 धाबा. थँक्यू डीज. इथे एक्सपिरियन्स दाखवला ते शंकर पारंगेनं. 2 बॉल वरती आले 10 धावा. भानुदासच्या वरती आक्रमण चढवलं. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. साम भिंगाराचं अफलातून क्षेत्ररक्षण आहे. धाव नाहीये, तशी धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. कारण एकाच एंड दोन्ही एंड स्ट्राईक रोटेशन असेल याची नोंद घ्यायची आहे. इथे फक्त एकच धाव येते आणि एक धावेने संघ पोहोचला तो एकूण 33 अंकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आयुष थोडासा संघर्ष करतोय, लय गवसत नाहीये, सूर सापडत नाहीये आयुषला फलंदाजी करत असताना. नाबाद देतीचा चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये यश आला. अतिशय देखणा खेळ मैदानाच्या आतमध्ये. जनमान रिस टीमचा स्वरूप 11 यंगस्टर पोंजेच्या अगेन्स्ट भानुदास. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेसचा बॉल आता बॉल पडलाय म्हणजे इथे धाव ग्राह्य धरली जाईल. इथे व्हाईट बॉल आला. अतिरिक्त एक धाव 1+1 अशा 2 धावा या धावपटलावरती दाखल होतील. 2 धावेने संघ पोहोचलाय एकूण 35 या अंकावरती. 35 रन्स इन अ बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस ही जमेची बाजू ठरली. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केल्या. 3 बॉलचा अजून देखील खेळ बॅलन्स असेल. शंकर पारंगे स्ट्रायकिंग एंड वरती दाखल आहे. नेक्स्ट बॉल भानुदास ओव्हर द विकेट बॉलिंग करण्यासाठी सज्ज. यावेळेसचा बॉल ऑब्स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतात की अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलची अतिरिक्त धाव येते आणि धाव संख्या पोहोचल्या ती एकूण 36 अंकावरती. सल्ला मसलत विचार विनिमय केला जातोय. भानुदासला थोडीसा कान मंत्र आपण पाहतोय. आणि नक्की मास्टर माइंड रमेश भोईरी 6 बॉल मध्ये 8 धावा वाचवण्याची क्षमता. आसरेवाडीची मॅच कोण विसरणार नाही आणि त्या मॅच नंतर मात्र डायरेक्ट धडक ती एका बक्षीस पात्र फेरीमध्ये एका ट्रॉफीचा हकदार जरूर बनला होता यंगस्टर पोंजे टीम. पण आता मात्र भानुदास थोडासा चिंतित आहे. थोडासा विचार करावा लागेल. यावेळेसचा एक चांगला बॉल सल्ला मसलत विचार विनिमय केल्यानंतर मात्र आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय आणि या डॉट बॉल नंतर धावपटलावरती धाव संख्या 36 या अंकावरती स्थिरावली. 36 रन्स इन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस बॅटम पारचा बॉल आहे. तिथे क्षेत्ररक्षक पाहतच राहतील आणि बॉल पाठवलाय सीमारेष पार. शंकर पारंगे याचा षटकार.
या व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय मोहपे पोंजे गावचे माजी उपसरपंच तथा उद्योगपती गजानन शेठ भोईर यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे। मी या ओमकार मित्र मंडळाचे सचिव सुनील ठाकूर यांना विनंती करतो शुभ हस्ते साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मायाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। साहेब आपण आलात या क्रिकेटची शोभा वाढवली त्याबद्दल ओमकार मित्र मंडळ पोंजे यांच्या वतीने आम्ही करतो आपलं सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे कैवारी सर्वांच्या हृदयाची ताईत तुमचा दवाखाना असो पोलीस ठाणा असो सरकारी कुठलाही काम असो आपण दादांना केव्हाही हाक मारा आपल्या सेवेसाठी तत्पर हजर राहणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्याची गणना केली जाते। ते गजानन शेठ भोईर यांच्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। दुसरे आमचे मान्यवर आहेत प्रमुख अतिथी आहेत या ठिकाणी संतोष पवार। खऱ्या अर्थाने मोहपे पोंजे गावचा विकास हाच त्यांचा ध्यास। जी आपण जलवाहिनी पाहिली आपण मोहपे गावाची पाण्याचे जलकुंभ पाहिला आपण मोहपे गावासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि गावासाठी पाणी उपलब्ध करून दिलं ते संतोष पवार आणि गजानन शेठ भोईर यांचं पुनश्च एकदा आम्ही अत्यंत ऋणी आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आपलं सहर्ष स्वागत। या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी ज्यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय पोंजे हायस्कूल या ठिकाणी मंगल कार्यालय ज्यांनी आमच्या गावासाठी उपलब्ध करून दिलं ते आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट पाणी गमजा कार्यसम्राट प्रवीण ठाकूर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यांचं देखील आम्ही करतो या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। पाणी घेऊन जा मैदानात। प्रवीण ठाकूर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। अथर्व भोईर आपण या चांगली फिल्डिंग केली त्याबद्दल आपल्याला 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे। प्रकाश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत। दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया गरज आहे ते बॉल शिल्लक असणारा 18 आणि जिंकण्यासाठी 45 धावांची भली मोठी गरज आहे। आता अशा वेळी सलामीचा फलंदाज दीपक भोईर आणि समीर भिंगारे याला प्रत्येक बॉलवर आक्रमण चढवावं लागेल। जर या मॅचचा विचार केला 2 षटकामध्ये सामना होता पोंजेच्या बाजूने पण शेवटच्या एका षटकामध्ये धावा दिल्या तब्बल भानुदासने 22 धावा आणि सामना टर्निंग पॉइंट ठरलाय। षटक सामना फिरलाय तो रिचच्या बाजूने पण अजूनही वेळ गेली नाहीये। बॉल शिल्लक 18 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 45 धावांची। होम ग्राउंड आहे घरचा मैदान आहे खूप अनुभव आहे या मैदानावर भिंगारे आणि भोईर बंधूंना कारण दीपक भोईरचा विचार केला तर रायगड क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा खेळाडू आहे। समीर भिंगारेचा विचार केला तर ह्याच मैदानावर तो मोठे फटके घेतो पण निर्णयक्षणी काय होणार प्रेक्षकांच्या नजर लागलेल्या मॅच कडे 24 लाईव्ह इव्हेंट्स द्वारे घर बसल्या प्रेक्षक सामना पाहत असतील त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत। जाऊया मॅच कडे। मॅच ऑन होते बॉल शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 45 धावा। पहिला गोलंदाज ज्यांनी मागील सामन्यामध्ये 5 बॉल डॉट टाकले ते 2च धावा दिल्या होत्या आता मनीष कोकंबे तयार आहे ईश्वरगड इनच्या बाजूने राईट हँड उर्ध मारा करण्यासाठी। पहिला जो षटक आहे पॉवर प्लेचा षटक आहे। फिल्डिंग व्यूहरचना 2 फिल्डर्स आहेत ते सीमेवर ताबा घेतलाय बाकी सर्व सर्कलच्या आतमध्ये आहेत। सुवर्ण संधी फलंदाज धावा जमवण्याची। पहिलाच बॉल थोडा ऑफस्टंपच्या बाहेर होता झपकन बॉल आतमध्ये आला बाकीची कामगिरी प्रवीणनी चौक बजावली। बॉल येईल डॉट समीकरण 17 बॉल आणि 45 धावा। आता कुठलाही विचार करून चालणार नाहीये ज्याप्रमाणे आपण जुना खेळाडू पाहिला भारताचा वीरेंद्र सहवाग तशा प्रकारे आता फलंदाजी करावी लागेल क्रिसगेल सारखी फलंदाजी करावी लागेल मैदानात ती समीर भिंगारे या खेळाडूला। पुन्हा एकदा कोकंबे तयार। ओ
बॉलला उंची दिली, पंचाने एक तंबी दिले, चांगला बॉल होता, लगातार 2 बॉल डॉट. व्यासपीठावर पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक, आमचे परम मित्र, पोंजे गावचे माजी उपसरपंच गजानन शेठ भोईर, इस्टेट एजंट. गजानन शेठच्या बाबतीत जर बोलला तर प्रामाणिक, कष्टाळू आहे, बरेच वेळेला गावासाठी आर्थिक मदत करणारे आहेत. जलवाहिनीची मोपे गावात आणली त्यासाठी बराच खर्च केला होता आणि सध्या पोंजेगावची कुठलीही टुर्नामेंट असो, प्रत्येक टुर्नामेंटला सडल हाताने दान करणारे दानशूर नेते आहेत. बॅट कुठे गेला, पंच करण्याचा प्रयत्न, बॅटला चाटून गेला बॉल, पण इथे मात्र कॅच ड्रॉप झाले, कुठली धाव मिळत नाही. लगातार 3 बॉल डॉट झालेत. प्रेशर वाढला आता पोंजे संघासमोर. विचार करत झाला तर 18 बॉल 45 धावांची गरज असताना पहिल्या पावटे षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल डॉट. सन्माननीय आदरणीय सुनील ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुनील ठाकूर म्हटलं की सामाजिक कार्यकर्ते करण्यासाठी त्यांचा गावासाठी बराच हातभार असतो. तर सुनीलचं देखील आम्ही करू कौतुक. जाऊया मॅच कडे. 3 बॉल डॉट आतापर्यंत. मनीष कोकंबे चांगली लेंथ आणि लाईनवर बॉलिंग करतोय. हा बॉल थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. 1+1 अशा 2 रन्स, 2 धावा. 2 धावांनी संघाचं खातं उघडलंय. आता समीकरण पाहायचं झालं तर बॉल शिल्लक आहेत अजूनही 15 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 43 धाब्यांची. आता प्रत्येक बॉलवर 3चा फटका मारावा लागेल ते पोंजे संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटके घ्यावे लागतील आणि मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू दीपक भोईर मैदानात. दीपक तयार आहे मैदानात. पुल करण्याचा प्रयत्न केला पण एकच धाव. सिंगलने टोटल धावसंख्या धावफलकावर आहे ती आतापर्यंत 45 धावांचं पाठलाग करताना 3 धावा समीकरण आहे. बॉल शिल्लक आहेत 14 आणि 42 धावांची भली मोठी गरज आहे. अशा वेळी समीर भिंगारीला आता थोडासा आक्रमण करावं लागेल गोलंदाजावर. जर विचार केला गोलंदाजा मनीष कोकंबे मागील सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 5 बॉल डॉट टाकले होते. इथे देखील एकच धाव पाहायचं आहे. एकच धाव, चांगली फेकी होती बॉलची. सिंगलने टोटल धावसंख्या 4. आता शेवटचे बॉल शिल्लक 13 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. आता थोडस अडचणीत सापडलं धावांचं पाठलाग करताना पोंजे संघ. असं वाटलं होतं की 2 षटकं संपली त्याला धावा होत्या फक्त पोंजे संघ रिस संघाच्या पोंजे खेळताना, पण शेवटच्या षटकामध्ये 22 धावा ठोकल्या भानुदासला. शंकरची चांगली बॅटिंग. बॅक फुटवर गेला, स्क्वेअर कटचा फटका, बॉल जाईल डीप कर पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून बॉल ट्रॅव्हल्स होतोय 4 धावेसाठी. बारा बॉल बाकी असणार आहेत आणि आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 37, म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 पॉइंट 50 ची सरासरी राखावी लागेल ती पोंजे संघाला. आता थोडसा अडचणीत सापडलाय पोंजे संघ. जिंकायचे असेल तर ह्या ओव्हर मध्ये कमीत कमी 3 किंवा 4 मोठे फटके घ्यावे लागतील तरच आपलं आव्हान या स्पर्धेत कायम राहील. कारण इथे जर विचार केला पोंजे संघाचा विचार केला तर मोठा खेळाडू आहे दीपक. दीपक क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. फिल्डिंग व्यूहरचना एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता थोडस बिखरलाय क्षेत्ररक्षण. फिल्डर आपण पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री आहे, लॉंग ऑन बाउंड्री आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, स्क्वेअर लेग आहे. 4 षटकार जर मारले या ओव्हर्स मध्ये तर 1500 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय आदरणीय प्रवीण ठाकूर यांच्याकडून समीर भिंगारसाठी 4 षटकार मारा, 1500 रुपये कमवा.
ओ हा बॉल ओव्हरपिच होता, खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग पाहू शकाल. एकच धाव. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकावर आहे ते आतापर्यंत 45 धावांचा पाठलाग करताना 9. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 11 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची भली मोठी गरज आहे. स्ट्राईकला येतोय पुंजेचा हा खरा वाघ आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, फटके चांगले आहेत. स्ट्रेट ड्राईव्हचे फटके आहेत, पुलरचे फटके आहेत, पुलचे फटके आहेत, ऑन ड्राईव्हचे फटके आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह आता कशा प्रकारे खेळतोय पाहायचं आहे. दीपक तयार. ओ क्रॉस अँगलनी मारा केला होता, थोडासा बीट चालाय, बॉल बाहेरच्या दिशेने ट्रायव्हल चालाय. इथे कुठली चुकी करत नाही प्रवीण घरत, बॉल अडवणार तो परत कुठली धाव येत नाही. डॉट बॉल समीकरण 10 बॉल 36 धावा. दीपकला काय महाग नाहीये त्या, कारण दीपककडे क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे आणि जर त्याच्या नावाने संघ गणला जातो, त्याची ओळख आहे रायगडमध्ये. ओ अतिशय बाहेर बॉल, ऑफस्टमच्या खूपच, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. धावसंख्या टोटल एकूण 10. आता समीकरण पाहायचं झालं तर बॉल शिल्लक असणार 10 आणि बनवायचे आहेत, करायचे आहेत ते 35 धावा. थोडासा बॅकफुटर गेला होता. धावांचं पाठलाग करताना पोंजे संघ. फिल्डिंग व्यूहरचना स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, बॅकवर्ड शॉर्ट लेग, फर्स्ट स्लिप आणि गल्ली. गोलंदाज संदीप. मागील सामन्यात 2 विकेट्स घेतल्या, फक्त एकच धाव दिली होती. चांगला फटका आहे, बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. येतोय एक दर्जेदार माहिती हिट, 6. आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 29 धाव्यांची. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. ते कष्ट, ते संघर्ष करताना आपण 2 योद्धा आपण पाहतो मैदानात. एका बाजूने आहे दीपक भोईर तर दुसऱ्या बाजूने समीर भिंगारे. समीकरण पाहायचं झालं तर 9 बॉल आणि 29 धावा. अजूनही वेळ गेली नाहीये. या शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार जर आले तर सन्माननीय आदरणीय प्रवीणजी ठाकूर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचे कॅश मनी, कॅश प्राइज. काय बात, क्या बात आहे, जबरदस्त. आणि गजानन भोईर यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. काटिकी टक्कर, बिग फाईट मॅच. 9 बॉल आणि 29 धाव्यांची गरज आहे. करो या मनस्थिती असणाऱ्या दोन्ही संघाची. दीपक तयार, बॉलिंग मार्कवर बॉलर देखील तयार आहे. संदीप. ओ बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हरताय म्हणून रणांगण सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी विजय आपल्या बाजूने होईल. पराभव एक आयुष्याचा भाग आहे. पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. तो संघर्ष, तो कष्ट करताना दीपक भोईर, मॅन फ्रॉम पोंजे, हा खरा पोंजे संघाचा वाघ आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे आणि शेवटच्या या 2 बॉलवर 2 षटकार मारले तर 3000 रुपयाचे पारितोषिक येणार आहे. गजानन शेठ भोईर 1000 रुपये, प्रवीण ठाकूर यांच्याकडून तब्बल 2000 रुपये. अजून 2 षटकार मारावे लागतील दीपकला. समीकरण 8 बॉल 23 धावा. सामना बॅलन्स मध्ये आहे. अजूनही कोणी जिंकलेला नाहीये. दीपक भोईर पोंजेचा वंडर बॉय, ज्याच्या बॅट मधून येतोय षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप तयार. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल जातोय. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. समीकरण पाहायचं झालं 7 बॉल आणि 22 धावा. 7 बॉल 22 धावा. 18 बॉल 45 धावांची गरज असताना सामना आलाय निर्णयाक्षणी. 7 बॉल 22 शेवटचा हा बॉल असणारे. या बॉलवर सर्व समीकरण जुळणार आहे. हा बॉल अतिशय महत्वाचा असणार. या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरणार हा बॉल. संदीप तयार. काटिकी टक्कर, बिग फाईट मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहू शकाल मैदानावर. समीर तयार. सॅम फुलटॉस बॉल, फुल केलाय. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमा रेषे
शे बाहेर येतोय माहिती उंच उंच षटकार. जे मास्टर सुद्धा थोडीशी मजा वाटली आहे मॅच मध्ये. आता नवीन नवीन गाणी आपण ऐकू शकाल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी फक्त 16 धाव्यांची गरज. होम ग्राउंड आहे, घरचा मैदान आहे. दीपक भोईर योद्धा संघर्ष करतोय, ते कष्ट करतोय मैदानात. नॉस्ट्राईकचा फलंदाज समीर भिंगारे. सलामीची जोडी पार्टनरशिप पाहिजे झाली दोघांमध्ये. 29 धावांची भागीदारी आपण पाहू शकाल. स्ट्राईकवर येतोय पोंजे संघाचा खरा वाघ आहे तो दीपक भोईर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश तयार, आयुष तयार. ओ बॅक कुठं गेला, पंच केला, बॉल जाईल डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. सरळ येतो षटकार. कुणाल दाते नेहमीच म्हणत असतात, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत तोच दराला घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. दरम्यान शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 10 धाव्यांची. आयुष तयार. ओ दीपकच्या बॅट मधून लांबच लांब येतोय माहिती हिट 6. कडून या षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. ओ काटे की टक्कर. षटकार मानला तर या बॉलवर तिसरा. प्रवीण यांच्याकडून 1500 आहेत, गजानन भोईर यांच्याकडून 1000 रुपये आहेत. ह्या बॉलवर षटकार जर आला तर पैसेच पैसे. आठ बॉल 30 धावांची गुणवान खेळी करतोय. प्रेक्षकांची मन जिंकतोय या मैदानावर. पोंजे संघाचा खरा खेळाडू आहे, ज्याच्या नावाने संघ गणला जातो. तयार आहे खेळण्यासाठी. ओ फुलटॉस बॉल, बॉल जाईल सीमा रेषे बाहेर येतोय तिसरा षटकार. काय आल्यात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खास वाशिवलीवरून या पोंजेकरांचा सामना पाहण्यासाठी ताई तुम्ही आलात, या कारवी शोभा वाढवली. धन्यवाद. तर या ठिकाणी 1000 रुपये गजानन शेठ भोईर, 1000 रुपये प्रवीण दादा ठाकूर, 2000 रुपये कॅश प्राइज आणि प्रकाश पाशे, एकूण 2500 रुपये. वाह दत्ता भोईर खुश. चला
9 बॉल 36 धावांची धुवाधार खेळी केली. तो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय सुरुपा 11 संघाचा हुकमी एक्का पुंजे संघाचा वाघ दीपक भोईर. या आपण दीपक भोईर आपण